एक महत्त्वाची बातमी आहे। टीम इंडियाचं मिशन चॅम्पियन्स ट्रॉफी हे आजपासून सुरू होते। टीम इंडियाची सलामीची मॅच बांगलादेश सोबत होणार आहे। दुबईमध्ये इंटरनॅशनल स्टेडियमवर दुपारी 2:30 वाजता हा मुकाबला रंगणार आहे। जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणावर टीम इंडियाच्या फास्ट बॉलिंगची मदार असेल। टीम इंडियानं पाकिस्तानामध्ये खेळायला नकार दिल्यामुळे त्यांच्या ग्रुप स्टेजमधील सर्व मॅचेस या दुबईमध्ये खेळवल्या जाणार आहे। टीम इंडियानं घरच्या मैदानावर इंग्लंडला वनडे सिरीजमध्ये 3-0 धुव्वा उडवत क्लीन स्वीप दिलेला होता आणि त्यामुळे आजची मॅच जिंकून टीम इंडिया विजयी सलामी देण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल। तर दुसरीकडे बांगलादेश समोर टीम इंडियाला रोखण्याचं मोठं आव्हान असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे। अमर, भारतीयांचं लक्ष आता 2:30 वाजता मॅचकडे लागलेलं आहे। हा सामना रंगेल अशी माहिती मिळते। तसंच भारतीय संघ हा विजयी होईल त्या इराद्यानंच या मैदानात पाय ठेवणार आहे। काय एकूण माहोल पाहायला मिळतोय? अतिशय जोमात असा माहोल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी मधली लीग मधली प्रत्येक मॅच ही महत्त्वाची राहणार आहे। स्टेज ग्रुपमध्ये 4 टीम्स आहे आणि 3 मॅचेस होणार आहे। प्रत्येक टीमला मॅच प्रत्येक डू ऑर डाय अशाच परिस्थितीत राहणार आहे। भारताची पहिली मॅच बांगलादेश विरुद्ध, दुसरी मॅच पाकिस्तान विरुद्ध आणि तिसरी मॅच न्यूझीलंड विरुद्ध आहे। तर पहिल्या मॅचमध्येच विजयी धडाका लावून सुरुवात करण्याची एक संधी आहे। तर दुसरीकडे एकूण तुल्यबळ कागदावर बघायला गेल्यास भारतीय संघ नक्कीच उजवा आहे। बांगलादेश विरुद्ध भारताची बॅटिंग अगदी स्ट्राईक झाली तर भारताला मोठी धावसंख्या उभारता येईल, कारण की टॉप 4 बॅट्समन विरुद्ध बांगलादेशची बॉलिंग ही सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे। विराट कोहलीचा फॉर्म कसा राहील या मॅचमध्ये याकडे सगळ्यांचं प्रामुख्याने लक्ष राहील। एकीकडे गिल नंबर 1 वर रँकिंगवर आलेला आहे, दुसरीकडे रोहित शर्माला गेल्या सिरीजमध्ये एक क्लिक झाल्यामुळे एक भारतीयांच्या भावना उंचावलेल्या आहे आणि श्रेयस अय्यर सुद्धा चांगल्या फॉर्मात आहे। सगळ्यांना चिंता आहे ती विराट कोहलीच्या क्लिक होणार की नाही त्याच्याकडे सगळ्यांची लक्ष आहे। आणि विराट कोहलीची एक जमेची बाजू चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लक्षात घेतल्यास 88च्या स्ट्राईक रेटने चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या 13 सामन्यांमध्ये त्यांनी जवळपास 500 पेक्षा जास्त रन्स काढले। म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीचा परफॉर्मन्स हा नेहमीच बहरत गेलाय। त्याचा फायदा या मॅचमध्ये भारताला मिळतो का याकडे सगळ्यांचं लक्ष राहील। दुसरीकडे आपण बघायला गेल्यास बांगलादेशला कमकुवत लेखून चालणार नाही, कारण की ते कधी पण बाउन्स बॅक होत असतात आणि बांगलादेशमध्ये जे नवीन एक बॉलर आहे नाहिद राणा, हा उंचपुरा असा हा बॉलर आहे। तो भारतीयांचं एक वैशिष्ट्य फलंदाजीचं नेहमी राहिलंय। कोणताही नवीन बॉलर आला की त्याच्यासमोर ते नेहमी कुठेतरी त्यांची चाचपणी होते किंवा ते माघारी दिसतात आपल्याला। पण या मॅचमध्ये भारतीय बॅट्समनकडून खास करून फार अपेक्षा राहणार आणि दुसरीकडे बुमराह नसताना भारतीय फिरकी गोलंदाजांकडून भारताला प्रचंड अशा अपेक्षा राहणार, कारण की बांगलादेशची बॅटिंग लाईनअप भारताच्या तुलनेत नक्कीच कमकुवत राहिलेली आहे। पण गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने परफॉर्मन्स होतोय त्यावरून बांगलादेशला बऱ्याच अपेक्षा आपल्या बॅट्समनकडून सुद्धा राहणार आहे। बांगलादेश हे पराभूत होऊन आलेली टीम आहे वेस्ट इंडिज विरुद्ध, तर दुसरीकडे भारतीय टीम ही विजयी क्लीन स्वीप देऊन आलेली टीम आहे। त्यामुळे या मॅचमध्ये एकीकडे भारतीय टीमकडनं मोठ्या अपेक्षा राहणार, सलामीचीच लढत भारत जिंकणार अशी सर्वांना आशा आहे, कारण की पाकिस्तानपूर्वी मनोधैर्य उंचवलेली टीम इंडिया मैदानात उतरेल अशी सगळ्यांनाच आशा आहे। आणि सगळ्यात संपूर्ण या सिरीजमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी मधली सगळ्यात महत्त्वाचा दिवस राहणार आहे तो 23 तारीख राहणार आहे, भारत विरुद्ध पाकिस्तान। कारण की पाकिस्तानमध्ये नकार दिल्यानंतर भारतीय टीमने दुबई UAE मध्ये होणाऱ्या मॅचेस या सगळ्या पार्श्वभूमीवर बांगलादेशला पराभूत करून भारतीय टीम जेव्हा पाकिस्तान विरुद्ध लढेल तेव्हा मनोधैर्य उंचवलेलं राहील। तर दुसरीकडे पाकिस्तानची टीम न्यूझीलंड विरुद्ध मायदेशातच पहिल्या सलामीच्या लढतीत पराभूत झाली राहील। हा एक डिफरन्स बेसिक मनोधैर्याच्या दृष्टीने सुद्धा राहणार आहे। एकूणच या लढतीमध्ये काट्याची होईल। भारतीय टीम नक्कीच उजवी आहे, पण भारतीयाचे टॉपचे 4 फलंदाज कसे बॅटिंग करतात त्याच्यावर बरंच काही राहील आणि खास करून विराट कोहलीकडनं बरंच अपेक्षा राहील आणि भारताची टीम तमाम भारतीयांचं लक्ष आजच्या या मॅचकडे लागलेलं आहे। धन्यवाद अमर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।